एनसीपीला प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला। प्रशांत किशोर एनसीपीचे नवे सल्लागार। राज्यातील राष्ट्रवादीत मोठे बदल होणार। बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला हरवल्यानंतर प्रशांत किशोर आता अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या मदतीला धावून आले असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे। गेल्या काही महिन्यात राष्ट्रवादीतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय, त्यामुळे पक्षात चुकीचा संदेश जातोय। म्हणून आता राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांना थेट पाचारण करण्यात आलंय। मुंबईतल्या देवगिरी निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात तब्बल 6 तास बंद दाराआड चर्चा झाली। या चर्चेत प्रशांत किशोरांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्षच बदलण्याची शिफारस केली आहे। या बैठकीत किशोर यांनी सुनेत्रा पवारांना नेमके काय सल्ले दिलेत पाहूया। सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात 6 तास बैठक झाली। राष्ट्रवादीच्या राज्य नेतृत्वात बदलाची प्रशांत किशोर यांनी शिफारस केली। पक्षात आमूलाग्र बदल करण्यासाठी नेतृत्व बदलाची गरज आहे। पक्ष बांधणीसह संघटनेबाबतही काही सूचना केल्या। प्रदेशाध्यक्ष पदावर संघटनात्मक कामात सक्रिय असलेली व्यक्ती असावी। संघटनात्मक नियुक्त्या आणि घटनात्मक कामावर भर देण्याचा सल्ला देण्यात आला। प्रशांत किशोर यांची टीम एनसीपी साठी राज्यभर सर्वे करणार आहे। सर्वेच्या अहवालानंतर पक्षात मोठे फेरबदल करण्यात येतील। पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी विविध पक्षीय कार्यक्रम देखील घेण्यात येतील। मात्र प्रशांत किशोर यांच्या सल्लागार पदाबाबत आणि त्यांच्या सल्ल्यांसंदर्भात राष्ट्रवादीमध्येच मतभेद असल्याचं समोर आलंय। तसंच बैठक झाली असली तरी काय चर्चा झाली याबाबत आपल्याला कल्पना नसल्याचं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलंय। माझ्या ऐकण्यामध्ये ते कुठं ऐकण्यात किंवा कुठं चर्चा झालेली नाहीये, असं कुठं त्यांनी असा कुठलाही सल्ला दिलेला नाहीये। आपल्या माध्यमातूनच मी आता आपल्याकडूनच हे ऐकतोय। शेवटी ते आमचे सल्लागार आहेत आणि त्यामुळे असं कुठंही नाहीये। आणि उलटं ते आमचे मोठे भाऊ त्या बाबतीमध्ये उलटा आमच्यावरती ते आनंद आहे की त्यांच्यामुळे अजून आमच्या सुधारणा होईल, आमची संख्या वाढेल। नाही, त्यांची निवड झाल्याचं मला माहीत नाही। त्यांची भेट झाल्याचं मी वाचलं। मला मगाशी माझी काही वेगवेगळ्या कारणांच्यासाठी उपमुख्यमंत्री आणि आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा वहिनींची सुद्धा त्या ठिकाणी भेट होती। त्यांची ती औपचारिक भेट होती असं त्यांनी मला सांगितलं। एक तर काय चर्चा झाली त्याचं मला तपशील माहीत नाही। मुळात प्रशांत किशोर यांनी बांकीपूरच्या पोटनिवडणुकीत विजयी होण्यापूर्वी मुंबईत पवार कुटुंबाची 2दा भेट घेतली होती। त्यावेळी त्यांनी राजकीय सल्लागाराचं काम सोडल्याचं सांगितलं होतं। मात्र आता पवार कुटुंबाशी त्यांचा संपर्क कायम असून भविष्यातही ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रणनीतीबाबत मार्गदर्शन करणार असल्याचं दिसतंय। प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला नवीन उभारी मिळणार की प्रस्थापितांना धक्का बसत असल्यामुळे पक्षामध्ये अस्वस्थता जाणवणार, हा खरं तर सवाल आहे। मात्र प्रशांत किशोर हे भाजपच्या विरोधात असल्यामुळे एकूणच महायुतीला राज्यामध्ये या निमित्तानं धक्का बसणार का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये रंगलेली बघायला मिळतेय। कॅमेरापर्सन गणेश वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।